मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. कारंजा शहरात सन 1925 मध्ये स्थापना झालेल्या लोकमान्य व्यायाम शाळेला यंदा 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शतक महोत्सवानिमित्त माजी आमदार स्वर्गीय प्रकाशदादा डहाके राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळ संपूर्ण महाराष्ट्र व विदर्भातून जवळपास 1750 पुरुष व महिला स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्यायाम शाळेच्या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त आयोजित या स्पर्धेत 3 ते 5 आणि 10 किलोमीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. सकाळी 6 वाजता विद्याभारती विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावरून सुरुवात झालेल्या स्पर्धेचा शेवट सुद्धा तेथेच करण्यात आला. 10 किलोमीटर 5 किलोमीटर मध्ये 1.5 लाख रुपयांच्या बक्षिसाची लूट यावेळी करण्यात आली. या स्पर्धेत 3 किलोमीटर मध्ये 45 वर्षावरील पुरुष गटात नागोराव भुयर, महिलात शारदा भुयर, 45 वर्षाखालील गटात पुरुष गटात आवेश च. वाण बडनेरा, महिलात साक्षी मिटकरी रिसोड, 19 वर्ष वयोगटात पुरुष गटात लकी समरथ, महिलात नंदनी चव्हाण पुसद, 16 वर्ष वयोगटात पुरुष गटात चेतन खंडारे, महिलात सालीच्या समीर खॉ, 5 किलोमीटर मध्ये 45 वर्षांवरील पुरुष गटात भास्कर कांबळे, महिलात शालिनी चव्हाण, 45 वर्षांखालील पुरुष गटात मुकेश थलगर, महिलात सारिका वायकर, 10 किलोमीटर खुला गटामध्ये पुरुष गटात सौरभ तिवारी, महिलात प्राजक्ता गोडबोले इत्यादी प्रथम विजेते ठरलेत. प्रत्येक गटात प्रथम 4 मध्ये येणाऱ्यांना बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सईताई डहाके, पोलीस अधीक्षक अनुस्तारे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, व्यायाम शाळेचे अध्यक्ष कुमार घुडे, सचिव गोपाळ वाघाडे, नरेंद्र गोलेच्छा, देवानंद पवार, विनायक पाटणी यांचे हस्ते करण्यात आले. स्पर्धा आयोजनाचे पहिल वर्ष असूनही उपजिल्हाधिकारी तथा मॅरेथॉनपटू ललित कुमार वऱ्हाडे, डॉक्टर जयकांत आदी लोकमान्य व्यायाम शाळेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. चौकाचौकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या स्पर्धेत सर्वच गटातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक कारंजा लाड.